नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. यूपीचे स्पेशल किंवा फेमस असे दही आलू तुम्ही नक्की खाल्ले असेल किंवा त्याला मठ्ठा आलूसुद्धा म्हणतात. पण तुम्ही महाराष्ट्रीयन टाईप तडका देऊन ठेचा दही आलू कधी खाल्लेले आहेत का? नाही ना? तर नक्की बनवून पहा. ही रेसिपी एकदम स्पेशल आणि एकदम महाराष्ट्रीयन तडका टाईप मी बनवलेली आहे. तर नक्की ट्राय करा, कारण हिचा टेस्ट जो आहे तो एकदम अमेझिंग लागतो. तर नक्की ट्राय करा मंडळी. तर चला बघूयात रेसिपी. यासाठी सिम्पलशी ट्रिक मी वापरलेली आहे, ती तुम्ही जर फॉलो केली तर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी फार आवडेल. तर सगळ्यात आधी असा एक खलबत्ता घ्यायचा आहे, जो सगळ्यांच्या घरी महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये अवेलेबल असतो. मिरची टाकायची आहे, तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं. त्यात 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या. आलं टाकायची आहेत आपल्याला. त्यानंतर ॲड करायची आहे कोथिंबीर आणि याला छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे, ठेचून घ्यायचं आहे एकदम मस्त असं खलबत्त्यामध्ये. बघू शकता अशा प्रकारे. आणि हा जो ठेचा आहे ना, तो असाही तुम्ही खाऊ शकता मंडळी, खूप भारी लागतो. तर असा हा बारीक बारीक करून घ्यायचा आहे ठेचा. यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे चवीसाठी आणि त्यालासुद्धा आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता किती लवकर हा बारीक होऊन जातो. तर तयार आहे आपला पारंपरिक पद्धतीचा ठेचा. तर बघू शकता याला आपल्याला बाजूला काढायचं आहे. तर एकदम छान पद्धतीने बनवलेला, पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा ठेचा आपला तयार आहे. तर चला बघूयात रेसिपी. याला आपल्याला काय महाराष्ट्रीयन ट्विस्ट द्यायचा आहे तो मी तुम्हाला सांगते. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मंडळी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. तर चला घेऊयात एक कढई. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल साधारण आपल्याला 2 चमचे घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जिरं मोहरी. आणि हे जे जिरं मोहरी आहेत हे छान व्यवस्थित आपल्याला तडकू द्यायचे आहेत. तर चला, तेल गरम झालेलं आहे आपलं. तर आपण यामध्ये ॲड करूयात मोहरी आणि जिरं. मोहरी छान तडकली की त्यामध्येच आपल्याला ॲड करायचे आहेत जिरं. मोहरीला छान तडकू देऊयात. बघू शकता मोहरी एकदम छान आपली तडकली आहे. त्यात जिरं मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड करायचा आहे बारीक चिरलेला कांदा. साधारण 1 कांदा तुम्ही बारीक चिरून घ्या. त्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे, आपल्याला भाजू द्यायचं आहे तेलामध्ये. छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा कांदा. एकदम असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. आणि यात ॲड करायचं आहे आपल्याला ठेचा. त्यालाही छान भाजून घेऊयात आपण. तुम्हाला जेवढं तिखट लागतं तुम्ही तेवढा ठेचा घेऊ शकता. पण ही जी रेसिपी आहे यामध्ये आपण ताक वापरणार आहोत. तर त्याने चव जे आहे, म्हणजे तिखट जे आहे ते कमी होऊन जातं. तर लहान मुलंही खाऊ शकतात हा ठेचा दही आणि आलू. बघू शकता त्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यात थोडीशी हळद आपल्याला ॲड करायची आहे. लाल तिखट तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही परत इथे ॲड करू शकता, पण ठेचा ॲड केला आहे त्याच्यामुळे लाल तिखट आपण स्किप केलं तरी चालतं. बघू शकता अशा प्रकारे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात ॲड करायचे आहेत आपण बारीक शिजवून घेतलेले, बारीक केलेले असे बटाटे. तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं घेऊ शकता. मी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. त्यालाही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान परतून घेतलं की यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे
चवीनुसार मीठ आपल्याला इथे जास्त ॲड करायचं नाही आहे, कारण आपण जेव्हा ठेचा बनवला होता त्यात आपण मीठ थोडं ॲड केलं होतं, त्यामुळे इथे थोडंसं कमीच मीठ ॲड करा. त्यालाही छान मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं करून आपल्याला इथे ताक ॲड करायचं आहे. आणि आपल्याला जे बटाटे आहेत ते लगेचच मिक्स करत राहायचे आहेत, नाहीतर मग बघू शकता अशा प्रकारे घट्ट होऊन जातात. छान व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं ताक टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता. मी साधारण इथे 250 ग्राम ताक टाकलेलं आहे. बघू शकता मंडळी, किती छान ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. महाराष्ट्रीयन तडका तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर ही आपली सिम्पलसी अशी एकदम झटपट तयार झालेली आहे. यात थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी आपण ॲड करूयात. आणि तयार आहेत आपले ठेचा दही आलू. याला ठेचा मठ्ठा आलूसुद्धा तुम्ही म्हणू शकता. भातासोबत किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर मंडळी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या. धन्यवाद.